तुमचं सगळ्यांचं स्वागत चॅनलवर आणि माझ्या घरामध्ये। तर आईने दिलेलं यंदाचं हे लोणचं आहे। तर प्रॉब्लेम असा आहे की माझ्या घरामध्ये किंवा माझ्या शहरामध्ये जे काही वातावरण आहे ना ते लोणच्यासाठी बिलकुल सुटेबल नाहीये। त्यामुळे मला लोणच्याची ना खूप एक्स्ट्रा केअर करावी लागते जेणेकरून त्याला बुरशी येणार नाही किंवा ते खराब होणार नाही आणि ते इथल्या वातावरणात सुद्धा मस्त टिकून राहील। तर त्यासाठी भरपूर टिप्स आहेत त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करते। सगळ्यात आधी लोणच्याची जी काही बरणी आहे ती तुम्हाला काचेचीच घ्यायची आहे, प्लास्टिकची बिलकुल घ्यायची नाहीये। प्लास्टिकच्या बरणीमध्ये लोणचं पटकन खराब होतं। आणि दुसरी गोष्ट, काचेच्या घेण्यापेक्षा तुम्ही चिनी मातीची बरणी घ्या। बरणी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवायची आणि कडक उन्हामध्ये आतल्या बाजूने आणि वरच्या बाजूने दोन्ही बाजूने छान सुकवून घ्यायची। आणि जर तुमच्याकडे ऊन नसेल, कडक ऊन नसेल मिळत तुम्हाला, तर तुम्हाला काय करायचं आहे, तवा गरम करायचा आहे, त्यावर लसणाची जी काही सालं आहेत ती घालायची आहेत आणि थोडंसं हिंग घालायचं आहे। आणि या लसणाच्या सालीचा आणि हिंगाचा धुरी आपल्याला द्यायची आहे ती आपल्या बरणीसाठी। तर इथे मी तुम्हाला डेमो करून दाखवते। मी ऑलरेडी माझ्या चिनी मातीच्या बरणीला अशी धुरी दिलेली आहे, त्यानंतरच मी भरून ठेवलेला आहे। तर अशा पद्धतीने धूर आल्यानंतर ना असा धूर ह्या बरणीला द्यायचा आहे, तुमची बरणी छोटी असो किंवा मोठी असो। टिप नंबर 2, जसं आत्ता माझ्या बरणीमध्ये सुक्कं लोणचं झालेलं आहे तसं लोणचं बिलकुल ठेवायचं नाही। त्यामध्ये वेळोवेळी लोणच्यामध्ये तेल कमी पडलं की त्यामध्ये तेल घालायचं आहे। थोडीशी बुरशी वाटत असेल तर लगेच ती बुरशी काढून घ्यायची आहे आणि तेल आणि मीठ घालायचं आहे। पण मीठ खूप जास्त खारट होतं त्यामुळे मी मीठ नाही घातलेलं आहे। तेल खूप कडक तापवून घ्यायचं आणि ते तेल पूर्णपणे गार होऊ द्यायचं। रूम टेम्परेचरला आल्यानंतर ते तेल घालायचं आहे या सुक्या पडलेल्या लोणच्यामध्ये। तर लोणच्यामध्ये जेवढं तेल जास्त असेल ना तेवढं लोणच्याचं आयुष्य जास्त वाढतं। तुम्हाला असं वाटेल की एवढं तेल घालायचं, तर तेल हे जास्त होत नाही। पण जर तुम्ही तेल कमी घातलं तर एवढं महागा मोलाचं तुमचं लोणचं वाया जाणार आहे, त्यासोबत तुमची मेहनतसुद्धा वाया जाणार आहे। तर टिप नंबर 3, नेहमी ना प्लास्टिकचा किंवा असा सिलिकॉनचा जो चमचा येतो ना तो वापरायचा आणि लोणचं दरवेळी आठवड्यातून एकदा तरी छान असं हलवून घ्यायचं। आणि हलवताना स्टीलचा चमचा काय होतो की बरणीला टच होऊ शकतो, त्यामुळे बरणी फुटू शकते। त्यामुळे असा सिलिकॉनचा चमचा तुम्ही घेऊ शकतात। आणि स्टीलचा चमचा वापरणार असाल तर स्टीलचा चमचा बिलकुल ओला नको आणि हात पण ओले नको आपले। त्यामुळे अगदी कोरड्या हाताने, कोरड्या भांड्यांनी, कोरड्या चमच्याने काम करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे लोणचं। आता मी हे सगळं काही मिक्स करून घेतलेलं आहे। तर सिलिकॉनचा चमचा वापरून घेतलेला आहे मी। तर आता बऱ्यापैकी तेल झालेलं आहे। आता मला वाटत नाही की एवढं तेल मला आणखी लागेल यामध्ये। तर जे काही तेल मी घेतलेलं होतं ते सगळं काही यामध्ये घातलेलं आहे। चिनी मातीच्या बरणीमध्ये लोणचं पटकन मुरतं, त्यासाठी त्यामध्ये तेल सुद्धा भरपूर असायला हवं। त्यामुळे मग आता छानपैकी हे तेल वरतून बुडेल, म्हणजे सगळ्या काही फोडी बुडतील इतपत ठेवलेलं आहे। तर आता नेक्स्ट टिप आहे टिप नंबर 4, बाहेरच्या दमट किंवा कुबट हवेचा संपर्क लोणच्याशी आल्यानंतर लोणच्याला पटकन बुरशी पकडते। त्यासाठी काय करायचं आहे, कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि तो लोणच्याच्या बरणीला असा बांधायचा आहे, जसं मी बांधलेला आहे तसा, आणि त्यावर ठेवायचं आहे हे झाकण। जर तुम्ही असं केलं ना तर तुमच्या लोणचं जे आहे ना ते खूप काळ टिकू शकतं, पटकन मुरतं सुद्धा आणि बाहेरची हवा यामध्ये जाणार नाही, त्यामुळे लोणचं खराब सुद्धा होणार नाही। आता नेक्स्ट टिप आहे 5 नंबरची, जेव्हा कधीही लोणचं खायचं असेल तेव्हा नेहमी मोठ्या बरणीत हात घालण्यापेक्षा एका छोट्याशा बरणीमध्ये, ती सुद्धा चिनी मातीची असायला हवी, त्यामध्ये काढून ठेवायचं। म्हणजे जे काही मोठ्या बरणीतलं लोणचं आहे त्याला धोका कमी बसतो। म्हणजे घरातलं कोणी इतर व्यक्ती चुकून ओला चमचा घालवू शकतात किंवा काही करू शकतात। त्यामुळे नेहमी हात कोरडे असताना लोणच्यामध्ये घालायचे आणि छोट्या बरणीमध्ये लोणचं काढून घ्यायचं। लोणच्यामध्ये चमचा घालताना तो ओला बिलकुल नसावा, अगदी साफ कोरा असावा आणि त्यानंतर लोणचं काढायचं आहे। तर आता मी इथे दुसरा चमचा घेतलेला आहे सिलिकॉनचा आणि त्या चमच्याने हे लोणचं मी काढून घेणार आहे, मला हवं तेवढं। तर ही बरणी सुद्धा छान अशी मी धुवून पुसून घेतलेली होती स्वच्छ आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं तेल सुद्धा घेतलेलं आहे आणि जशी बरणी झाकून ठेवलेली होती कपड्याने तशीच पुन्हा झाकून ठेवायची आहे। लोणचं छान व्यवस्थित पसरून ठेवायचं आहे। लोणच्याच्या फोडी पूर्णपणे तेलामध्ये बुडलेल्या असायला हव्यात आणि जसा काही कपडा आधी मी गुंडाळलेला होता तसाच पुन्हा तो बांधून ठेवायचा आहे।
लोणच्याच्या बरणीला कपडा गुंडाळल्यामुळे बाहेरचं जे मॉइश्चर आहे ते बरणीमध्ये जात नाही आणि त्यामुळे लोणचं खराब होत नाही आणि मधून लोणच्याची बरणी जी आहे ना ती अशी हलवायची आहे, म्हणजे तेल जे आहे ना ते सगळ्या फोडींना लागेल। तर अशा पद्धतीने लोणचं टिकवण्याचा हा बेस्ट उपाय आहे। त्यानंतर जर तुम्हाला छोट्या बरणीमध्ये चमचा ठेवायचा असेल तर स्टीलचा बिलकुल ठेवू नका, एक छोटासा प्लास्टिकचा चमचा तुम्ही वरची जी बरणी आहे त्यामध्ये ठेवू शकता, छोट्या बरणीमध्ये। आता जर इतके सगळे उपाय करण्याआधी तुमचं जर लोणचं खराब झालेलंच असेल, त्याला बुरशी लागलेली असेल, तर सगळ्यात आधी तुम्ही बरणी बदला, त्याची प्लास्टिकमध्ये ठेवलं असेल तर चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवा आणि जो काही बुरशीचा भाग आहे तो जेवढं शक्य होईल तेवढा काढून टाका आणि त्यानंतर ना तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये मार्केटमध्ये हे सोडियम बेन्झोएट नावाची एक पावडर मिळते जे प्रिझर्वेटिव्हचं काम करते। जर बाहेरचे जे तुम्ही प्रोडक्ट बघाल तर त्यामध्ये लोणचं किंवा कुठलेही जाम सॉस टिकवण्यासाठी ही पावडर वापरली जाते, ते तुम्ही आणायचे आहे, कुठेही तुम्हाला मिळू शकते केकच्या दुकानात वगैरे। तर ती तेलामध्ये मिक्स करायची आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आपलं खाण्याचं जे मीठ आहे घरातलं रोजचंच ते टाकायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे तेल, सोडियम बेन्झोएट आणि मीठ हे बुरशी लागलेल्या लोणच्यामध्ये घालून मिक्स करायचं आहे। यामुळे तुमचं जे काही लोणचं आहे त्याला बिलकुल बुरशी लागणार नाही आणि ते पहिल्यासारखं छान असं ताजं टवटवीत होईल। नेक्स्ट टिप आहे, जर तुमचं लोणचं गेल्या वर्षीचं, त्याच्या गेल्या वर्षीचं 2-3 वर्षाचं लोणचं पडलेलं असेल आणि ते खूप ड्राय झालं असेल, सुकलेलं असेल, तर ते पुन्हा फ्रेश करण्यासाठी, पुन्हा त्याच्या ज्या फोडी आहेत लोणच्याच्या रसाळ करण्यासाठी, त्यामध्ये तुम्हाला 1 किलो जर तुमचं लोणचं असेल तर तुम्हाला 1 ग्लास इतकं पाणी उकळवायचं आहे, अगदी उकळवायचं आहे आणि ते उकळलेलं पाणी त्या लोणच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। त्यानंतर तुमचं जे काही कोरडं झालेलं लोणचं आहे ते पुन्हा छान असं मस्त रसरसीत होईल। तर त्यासाठी हा उपाय नक्की करा। आता सगळ्यात शेवटची टीप म्हणजे लोणचं कधीही अंधाऱ्या जागी किंवा किचन ट्रॉली असेल तर किचन ट्रॉलीमध्ये किंवा कुठेही जिथे सूर्यप्रकाश नाही किंवा मोकळी हवा नाही आहे अशा जागी बिलकुल ठेवू नका। लोणच्याला छान असं मोकळ्या हवेत तुम्ही ठेवू शकतात, ऊन असेल तुमच्या घरामध्ये, ऊन येत असेल तर त्या जागी तुम्ही ठेवू शकतात। तर अशा पद्धतीने जर तुम्ही सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचं लोणचं जे आहे ते अतिशय टेस्टी, भन्नाट अशी चव देणारं होणार आहे आणि वर्षानुवर्ष ते छान असं टिकून राहणार आहे। तर बस आजपुरतं इतकंच। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, सगळ्या काही टिप्स आवडल्या असतील। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जर कोणाला माहिती पोहोचवायची असेल तर त्यांच्यापर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता बेलची घंटी जी आहे ती नक्की प्रेस करा। तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत किंवा छानशा अशा टिप्ससोबत। तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू। बाय बाय।